प्रश्न बघा. ए व बी यांनी अनुक्रमे 4,000 रुपये व 5,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 27,000 रुपये नफा झाला तर एचा नफ्यातील वाटा किती? प्रश्न आहे बघा. आता आपण उत्तर सोडून घेऊ. सर्वात आधी ए आणि बी लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहा, ए न किती रुपये गुंतवले? 4,000 रुपये. बी न किती रुपये गुंतवले? 5,000 रुपये गुंतवले. किती वर्षासाठी आहे? दोघांनी पण 1 वर्षासाठी गुंतवलाय. ठीक आहे. आता बघा, 1 वर्षासाठी गुंतवलाय, त्यांना एकूण नफा किती झालाय? 27,000 रुपये झालाय. 27,000 रुपये नफा या दोघांमध्ये आपल्याला वाटायचा आहे. आता बघा, सर्वात आधी आपल्याला यांचा रेशो काढावा लागेल. रेशो काढायसाठी हे 3 0 आणि हे 3 0 कटले. उरलं किती? 4 1 4 5 1 5. म्हणजे रेशो काय आला? 4:5 आला. त्याच्यानंतर आपल्याला काय कोणाचा विचारलाय? ए च्या दिशाला किती रुपये येतील लिहिलाय. तर बघा, ए चं काढायचं आहे ना, तर ए चा अनुपात हा वरती घ्यायचा. ए चा अनुपात लिहिला, 4 आला. त्याच्यानंतर दोघांची बेरीज करायची. 5 आणि 4 9. दोघांची बेरीज खालती लिहिला. त्याच्यानंतर टोटल नफा किती झाला होता? 27,000 रुपये झालाय. बरोबर. आता बघा, कटत आहे का? 9 तिरी 27, 3 आला. त्याच्यानंतर हे किती झाले? 3,000 झाले. 3,000 गुणिला 4, 4 तिरी 12. हे 3 0. म्हणजे ए च्या वाट्याला किती रुपये येतील? 12,000 रुपये. समजलं? प्रश्न बघा. ए व बी यांनी अनुक्रमे 4,000 रुपये व 3,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर ए भागीदारी सोडून निघून गेला. वर्षाच्या शेवटी त्यांना 52,000 रुपये नफा झाला तर बी चा नफ्यातील वाटा किती? बी चा वाटा विचारलाय. बघा, आता एकूण नफा किती झालाय? एकूण नफा 52,000 रुपये झालाय. त्याच्यानंतर आता बघा, ए आणि बी न किती रुपये इन्व्हेस्ट केलेत? 4,000 रुपये. ए न 4,000 रुपये टाकलेत. बी न किती रुपये टाकले? 3,000 रुपये झालं. त्यानंतर काय म्हणताय? ए 4 महिन्यानंतर भागीदारी सोडून निघून गेला. म्हणजे ए किती महिने राहिला होता? 4 महिने राहिला. म्हणून इथं 4 न गुणाकार करायचा. त्याच्यानंतर बी आता पूर्ण वर्षभर राहिला ना, तर मग एका वर्षाला महिने किती? 12. तर इथं 12 न गुणायचं. बघा, कटत आहेत ना, हे 3 0 कटले, हे 3 0 कटले. 4 च 16, 12 तिरी 36. पुन्हा कटत आहे का? हा, कटत आहे ना. बघा, 8 दुने 16, 8 न नाही कटत आहे ना, 4 न कटत आहे. 4 च 16, 9 च 36 कटलं. असं बघा, 4 गुणिला 4, 4 च 16 होते ना, 9 गुणिला 4, सारखा अंक कटला. उरला किती? 4:9. ए चा रेशो आला 4 आणि बी चा रेशो आला 9. आपल्याला कोणाचे रुपये काढायचे? बी चे काढायचे आहे ना. बी च्या वाट्याला किती आले? बी बरोबर किती लिहायला लागेल? 9 अनुपात म्हणजे 9 भागीला 9 आणि 4 किती झाले? 13 गुणिला किती रुपये भेटले टोटल? 52,000 रुपये भेटले. 13 न कटत आहे का? 13 52, 4 आलं, 9 36 आणि हे 1 2 3 0, 1 2 3. समजलं? 36,000 रुपयाला बीच्या वाट्याला. समजलं? सोपा होता ना. प्रश्न बघा एकदा. ए व बी यांनी 2,000 रुपये व 3,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यांनी ए ने भागीदारी सोडली व तेव्हाच 6,000 रुपये भरून सी भागीदार बनला. वर्षाच्या शेवटी त्यांना 92,000 रुपये नफा झाला तर सी च्या वाट्याला किती रुपये आले? बरोबर. बघा, आता कोण कोण आहे? ए आहे, पुन्हा बी आहे, पुन्हा सी आहे. ए न किती रुपये भरलेत? 2,000 रुपये भरले. बी न किती रुपये भरले? 3,000 रुपये भरले. आणि सी न किती रुपये भरले? 6,000 रुपये भरले. आता बघा काय झालं. ए आणि बी यांनी दोघांनी भागीदारी सुरू केली. किती महिन्यानंतर ए न सोडून गेलाय? 4 महिने. म्हणजे ए किती महिने राहिला? 4 महिने राहिला व्यवसायामध्ये.
म्हणून इथं 4 महिने लिहिलं. त्याच्यानंतर बी बघा, बी किती दिवस राहिला? पुरा 12 महिने राहिला इंटू 12 महिने राहिला ना. त्याच्यानंतर सी किती महिने राहिला? 4 महिन्यानंतर आला ना तो. म्हणजे एका महिन्यात जर समजा एका वर्षात 12 महिने आहेत, त्याच्यातून 4 महिने हा नव्हता, तर मग किती महिने राहिला होता? 8 महिने राहिला. म्हणून यानं 8 ने गुणाकार. बघा गुणाकार करून बघा, इथं 3 0 कटले, इथले 3, इथले 3. त्याच्यानंतर 4 दुने 8, इथं 12 तिरी 36, 8 छकम 48. आता कटत आहे का बघा? 4 न कटते ना. 4 दुने 8, 9 चौ 36 आणि इथं 12 चौ 48 आला. ए चा हा झाला, बी चा आणि हा सी चा रेशो झाला. त्याच्यानंतर आपल्याला कोणाचं विचारलेत पैसे? सी चे विचारलेत. एकूण रुपये किती होते? एकूण रुपये, एकूण नफा किती झाला होता? 92,000 रुपये झाला होता. 92,000 रुपये झालाय. तर बघा सी चा काढायचा आहे ना आपल्याला. सी च्या हिश्श्याला किती आले? तर सर्वात आधी 12 जसं तसं लिहिलं. त्याच्यानंतर यांची तिघांची टोटल 12 न 9 21, 21 आणि 2 23 गुणिला किती? 92,000 रुपये. 3 3 12 4 न कटत आहे. 23 चौ 92 होते ना. त्याच्यानंतर बघा 12 चौ 48 झालं आणि 1 2 3 48,000 रुपये याला नफा झाला सी ला. समजला? प्रश्न पहा. सुरेश, महेश व राहुल यांनी 5,780 रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा 10% रक्कम कमी गुंतवली, तर राहुलने किती रुपये रक्कम गुंतवली होती? असा प्रश्न आहे. तर बघा तिघांनी मिळून कोण कोण आहे? 3 जण आहेत ना. कोण कोण आहे? सुरेश, महेश आणि राहुल. तिघांनी मिळून किती रक्कम गुंतवली आहे? 5,780 रुपये गुंतवले. बरोबर. आता बघा सर्वात आधी समजा आपल्याला त्यांनी किती किती रुपये गुंतवले हे माहित आहे का? नाही माहित ना. आपल्याला तेच काढायचंय. तर समजा आता 3 जण आहे, सुरेश, महेश आणि राहुल. समजा राहुलने किती रुपये गुंतवलेत? 100 रुपये. राहुलने 100 रुपये गुंतवले. तर काय म्हणताय? महेशने राहुलपेक्षा किती 10% कमी रक्कम गुंतवली ना. तर 100 चे 10% किती होते? 10 होते. 100 मधून मग 10 गेले, किती उरले? 90. म्हणजे महेशने किती रुपये गुंतवले? 90 रुपये गुंतवले. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? सुरेशने महेशपेक्षा 10% रक्कम जास्त गुंतवली. जास्त गुंतवलं. 90 च्या 10% होते 9 रुपये झालं. ते 9 रुपये जास्त गुंतवलेत ना. 90 न 9 किती झाले? 99 रुपये गुंतवलाय. झालं. आता यांचा रेशो बनत आहे 99 90 100 बनत आहे. आता बघा कोण विचारत आहे? राहुलनं किती रुपये गुंतवले ते विचारत आहे ना. तर राहुलचा रेशो किती आहे? 100 भागीला या तिघांची ही बेरीज किती होते?
289 गुणिला 5780. आता बघा 289 गुणिला 2 केलं तर येते 578. इथं 2 आले 20 झाला, 20 झालं ना. तर 100 गुणिला 20 किती झाले? 2000 रुपये. 2000 रुपये झाले. म्हणजे राहुलनं किती रुपये गुंतवले असतील? 2000 रुपये. समजलं?